हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. संताजी घोरपडे म्हणजे विजयश्री, संताजी म्हणजे दरारा, संताजी म्हणजे औरंगजेबाला पडलेलं असं कोडं ज्याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. औरंगजेब फार मोठं सैन्य, अनुभवी सेनापती आणि त्याचे भरपूर शहजादे यांना घेऊन दख्खन जिंकायला आला होता. 9 वर्ष आपल्या सिंहाच्या छाव्याने छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त औरंगजेबच नाही तर पोर्तुगीज, सिद्धी यांना पण तोंड दिलं. दुर्दैवाने हा सह्याद्रीचा छावा मुघलांच्या हातात सापडला. छत्रपती संभाजी महाराजांच्या निघृण पण अकस्मात झालेल्या हत्येनंतर मराठ्यांना जे काही आशेचे थोडेफार किरण दिसत होते त्यातला सर्वात प्रखर किरण म्हणजे संताजी घोरपडे. छत्रपतींची हत्या केल्यानंतर आता मराठे सहज गुडघे टेकतील असा अति आत्मविश्वास औरंगजेबाला होता. पण संताजींनी औरंगजेबाच्याच नाही तर त्याच्या मोठ्या मोठ्या सेनापतींच्या तोंडचं पाणी पळवलं. औरंगजेबाच्या छावणीत असलेला त्याचाच एक इतिहासकार खाफी खान याने मुंतब खबुल लुबाब ए महम्मद शाही अर्थातच तारीख ए खाफी खान नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. यात संताजी घोरपडेंबद्दल खाफी खान काय म्हणतो ते वाचलं तर संताजींनी केलेल्या पराक्रमाचा अंदाज करता येईल. खाफी खान म्हणतो, मराठे सरदारात प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते. त्यांच्यापाशी 15-20 हजारांच्या जंगी फौजा होत्या. इतर फौजबंद मराठे सरदार त्यांच्या हाताखाली काम करत. या दोघा सरदारांच्यामुळे बादशाही म्हणजे औरंगजेबाच्या सेनापतींवर कमालीचे आघात झाले. यात तो संताजी प्रमुख होता. समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनापतींच्यांवर तुटून पडणे यात त्याची अर्थातच संताजींची खूपच प्रसिद्धी झाली होती. खाफी खानाच्या पुढच्या एका वाक्यात संताजींनी मुघल सेनापतींची काय काय अवस्था केली होती ते कळून येईल. तो म्हणतो, ज्याला ज्याला म्हणून संताजींशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालील 3 पैकी 1 परिणाम ठेवलेला असे. एक तर तो मारला जाई, किंवा तो जखमी होऊन संताजींच्या कैदेत सापडे, किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य आणि बाजार बुणगे गारद होत. आणि यातले जे जिवंत सुटत ना त्यांना आपण जीवानिशी सुटलो हाच आपला पुनर्जन्म झाला असं वाटे. याचा उपाय अर्थातच संताजींचा उपाय कुणालाच सुचेना. युद्ध करण्यासाठी जिकडे तिकडे म्हणून ते अर्थातच संताजी जिकडे तिकडे जात त्यांचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरवून सोडणारी फौज म्हणजे मराठ्यांची अर्थात संताजींची बरं का. तर ही फौज घेऊन संताजी कुठेही पोहोचले की नरव्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी मुघल योद्ध्यांची हृदये कंपायमान होत. थोडक्यात मोठे मोठे सो कॉल्ड मुघल सरदार ताटाखालचं मांजर होत. चक्क औरंगजेबाच्या पदरी असलेल्या खाफी खानाने हे संताजींबद्दल लिहिलेलं आहे. औरंगजेबाच्या पदरी असलेल्या ईश्वरदास नागर, साकी मुस्तेद खान, भीमसेन सक्सेना आणि खाफी खान या सगळ्यांनीच इतिहास लिहिलेला आहे, पण मराठ्यांना यथेच्छ शिव्या देऊन. पण संताजींचा पराक्रमच इतका उच्च दर्जाचा होता की शेवटी खाफी खानाला सुद्धा संताजींच्या पराक्रमाचं कौतुक करावंच लागलं. अशा औरंगजेबाच्या शामियान्याचे सोन्याचे कळस कापून आणणाऱ्या पराक्रमी योद्ध्याचा शेवट आपल्या सैन्याशिवाय एकांतात झाला. ही एक शोकांतिका आहे. ज्येष्ठ इतिहासकार श्री पुराणिक या शोकांतिकेबद्दल म्हणतात, शोकांतिकेचा शेवट नायकाच्या मृत्यूमध्ये होतो असा संकेत आहे. पण मृत्यू म्हणजे शोकांतिका नव्हे. संताजी मरण पावले ही शोकांतिका नव्हे, कारण संताजी काही अमर नव्हते. पण ज्या रीतीने ते मेले त्यात त्यांची शोकांतिका आहे. हंबीरराव मोहित्यांप्रमाणे समरांगणात तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पतन पावले असते तर त्यांच्या वीर मरणाने त्यांच्या वीर जीवनावरती कळस चढला असता. तान्हाजींप्रमाणे सिंहगडासारखा दुर्गराज घेताना ते मारले गेले असते तर त्यांचे पोवाडे गायले गेले असते. बाजीप्रभूंप्रमाणे त्यांनी पावनखिंड लढविताना जीवाची कुर्बानी दिली असती तर त्यांची समाधी बांधली गेली असती. फार काय, संभाजी महाराजांप्रमाणे बंदिवान होऊन त्यांनी औरंगजेबापुढे हौतात्म्य पत्करलं असतं तर त्यांच्या मरणाने मेलेल्या राष्ट्राला जिवंत केलं असतं. त्याऐवजी एका उपेक्षित जंगलात भाडोत्री मारेकऱ्यांकडून संताजींच्या जीवाची इतिश्री व्हावी ही त्यांची खरी शोकांतिका आहे. कारखळ्याच्या जंगलात ज्या ठिकाणी संताजींचा शिरच्छेद झाला तेथे कसलेही स्मारक नाही.
तेथे चिरा नाही, पणती नाही, समाधी नाही, तेथे वृंदावन नाही, छत्री नाही की काही नाही. संताजींचा मान झाला नाही, त्यांचे पोवाडे झाले नाहीत, त्यांच्यासाठी कोणी अश्रू ढाळले नाहीत. अनवेप्ट, अनऑनर्ड, अनसंग. गनिमी काव्याचा प्रभावीपणे वापर करून संताजींनी शत्रूवर फक्तच विजय मिळवला नाही, तर त्यांच्या मनात भीतीही उत्पन्न केली. पण अखेर शत्रूवर विजय मिळवणाऱ्या या महावीराचा शेवट आपल्या सेनेशिवाय एकांतात झाला. असो, शेवटी संताजींनी तयार केलेली काहीही झालं तरी विजयश्री खेचून आणण्याची ही जादू इतिहासात नेहमीच लक्षात ठेवली जाईल. धन्यवाद.